नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 8वी मॅथ्स मधील चॅप्टर नंबर 16 सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम या नवीन चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये क्यूब आणि क्यूबाइड यांची माहिती घेऊन व्हॉल्यूम ऑफ क्यूबाइड या मुद्द्यावर आधारित असलेल्या प्रॅक्टिस 16.1 ला आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. चॅप्टर नंबर 16 सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला सुरुवातीला व्हॉल्यूम म्हणजे नेमकं काय आहे ते समजावून घ्यायचं आहे. व्हॉल्यूम नेमकं कोणत्या फिगर्सचं आपण शोधतो तेही आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी काही फिगर्स घेतो आहे. दिस इज फर्स्ट फिगर, दिस इज सेकंड फिगर अँड दिस इज थर्ड फिगर. दिस इज द फिगर ऑफ अ क्यूब, म्हणजे याला आपण घनाकृती असं म्हणूयात, घनाकृती ठोकळा. दिस इज क्यूबाइड, याला मराठीमध्ये इष्टिकाचिती असं म्हटलं जातं. आणि दिस इज अ सिलेंडर, याला वृत्तचिती असं मराठीमध्ये म्हटलं जातं. ज्या ठोकळ्याची लांबी, रुंदी आणि उंची तीनही समान असतात त्याला आपण घन किंवा क्यूब असं म्हणतो. तर ज्या ठोकळ्याची लांबी, रुंदी आणि उंची भिन्न असतात त्याला आपण क्यूबॉइड किंवा मराठीमध्ये इष्टिकाचिती असं म्हटलं जातं. या ज्या फिगर्स आहेत, मग यामध्ये आणखी आपल्याला कोन म्हणजे शंकू ॲड करता येईल, स्पियर ॲड करता येईल, हेमिस्पियर ॲड करता येईल. या सर्व फिगर्स ज्या आहेत त्या फिगर्स 3 डायमेन्शनल फिगर्स आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल क्यूब, क्यूबॉइड अँड सिलेंडर एक्सेट्रा आर 3 डायमेन्शनल सॉलिड फिगर्स. या घनाकृती ठोकळे आहेत, 3 मितीय, ज्याला त्रिमितीय घनाकृती ठोकळे असं आपल्याला म्हणता येणं शक्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ह्या ज्या फिगर्स असतात ह्या फिगर्स या स्पेसमध्ये काहीतरी जागा व्यापतात, अवकाशामध्ये काहीतरी जागा व्यापतात. These solid figures occupy some space. The measure of a space occupied by a solid figure is called as volume of the figure. म्हणजे त्या घनाकृती ठोकळ्यानं, घनाकृती आकृतीनं व्यापलेली जी जागा आहे त्या जागेच्या मापनाला त्या आकृतीचं व्हॉल्यूम, ज्याला मराठीमध्ये घनफळ असं म्हटलं जातं. घनफळ जे आहे त्या घनफळाचं एकक आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. स्टँडर्ड युनिट ऑफ द व्हॉल्यूम इज 1 क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे जर समजा एक घनाकृती ठोकळा आपण घेतला, त्याची लांबी, रुंदी आणि उंची समान आहे आणि ती लांबी, रुंदी आणि उंची जर आपण अनुक्रमे 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर घेतली तर त्याचं जे घनफळ असणार आहे ते 1 क्युबिक सेंटीमीटर असणार आहे. हे 1 क्युबिक सेंटीमीटर जे आहे ते आपण 1 cc असं पण मांडू शकतो किंवा 1 सेंटीमीटर क्यूब असे मांडू शकतो. दिस इज द स्टँडर्ड युनिट ऑफ द व्हॉल्यूम. म्हणजे ते घनफळ मोजण्याचं एक एकक आहे असं या ठिकाणी आपण समजून घेतो. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ क्यूब म्हणजे घनाचं घनफळ जर काढायचं असेल तर आपल्याला त्याचा एक फॉर्म्युला अभ्यासायचा आहे. जर एखादा घन असेल आणि त्या घनाची प्रत्येक बाजूची लांबी जर L असेल, इफ द लेंथ ऑफ ईच साइड ऑफ क्यूब इज L, देन म्हणजे या ठिकाणी ही जी हा जो घन आपल्याला दिसतो आहे, घन किंवा क्यूब दिसतोय, याच्या प्रत्येक कडेची लांबी ही L जर असेल तर अशा L बाजू असलेल्या घनाचे घनफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची या सूत्रानुसार आपण काढणार आहोत. लेंथ ही L असणार आहे, ब्रेथ सुद्धा L असणार आहे, तर हाईट सुद्धा L असणार आहे. म्हणजे या ठिकाणी तीनही बाबी सेम असल्यामुळे L इंटू L इंटू L, दॅट मीन्स L क्यूब इज द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ द क्यूब. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू L क्यूब. हे एक नवीन सूत्र आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे घनाच्या घनफळाचं. याच पद्धतीनं व्हॉल्यूम ऑफ क्यूबाइड या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. क्यूबाइड म्हणजे इष्टिकाचिती, ज्याची लांबी L, रुंदी B आणि हाईट जी आहे ती हाईट H असणारा जर समजा आपण क्यूबाइड या ठिकाणी घेतला, दॅट मीन्स लेट लेंथ, ब्रेथ अँड हाईट ऑफ द क्यूबाइड बी L, B अँड H रिस्पेक्टिव्हली. दॅन म्हणजे या इष्टिकाचिती आकाराच्या ठोकळ्याची जी लांबी आहे ती लांबी L असेल. सपोज दिस इज द लेंथ L, देन दिस इज द ब्रेथ B अँड दिस इज द हाईट H. ही जर लांबी, रुंदी आणि H ही LBH असेल तर या इष्टिकाचितीचं म्हणजे क्यूबाइडचं जे घनफळ आहे, व्हॉल्यूम आहे, त्याचा फॉर्म्युला असणार आहे व्हॉल्यूम ऑफ क्यूबाइड इज इक्वल टू L इंटू B इंटू H, दॅट मीन्स LBH. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो,
आपल्याला जो प्रॅक्टिस सेट 16.1 अभ्यासायचा आहे तो फक्त आणि फक्त याच फॉर्म्युल्यावरती आधारित आहे, व्हॉल्यूम ऑफ द क्युबाइड. हा फक्त आपण माहितीस्तव पाहिलेला आहे, व्हॉल्यूम ऑफ क्यूब. याची लांबी, रुंदी आणि उंची समान असल्यामुळे एल इंटू एल इंटू एल, दॅट मीन्स एल क्यूब आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो आहे. परंतु या ठिकाणी आपण इष्टिकाची तिची लांबी ही एल, रुंदी बी आणि उंची एच मानली असेल, तर या इष्टिकाची तिचं म्हणजेच क्युबाइडचा व्हॉल्यूम आहे एल इंटू बी इंटू एच. आणि या सूत्रावरती आधारित असलेल्या प्रॅक्टिस सेट 16.1ला आपण सुरुवात करणार आहोत, ज्यामध्ये फक्त 4 एक्झाम्पल जे अतिशय सोपे आहे. त्यामधील फर्स्ट एक्झाम्पल आहे, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ बॉक्स इफ लेंथ, ब्रेथ अँड हाईट आर 20 सेंटीमीटर, 10.5 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे एका बॉक्सची आपल्याला किंवा खोक्याची आपल्याला घनफळ शोधायचं आहे, ज्याची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 20 सेंटीमीटर, 10.5 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर असते. तर यामध्ये दिलेल्या बाबी ज्या आहेत त्या आपण आधी लिहून घेऊया सोल्युशनमध्ये. फर्स्ट, length of the box, it is denoted by L, which is equal to 20 centimeter. It is given in the example. Second, breadth of the box B is equal to 10.5 centimeter and height of the box, it is H, is equal to 8 centimeter. लांबी, रुंदी आणि उंची आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. Then formula for the area of cuboid, that means cuboid shaped box is equal to length into breadth into height. It is a cuboid shaped box. Now replace L by 20, B by 10.5 and H by 8. We get 20 into 10.5 into 8. That means if we take a product of these three numbers, we get 1680 cc, that means cubic centimeter. Volume of the box is 1680 cubic centimeter. म्हणजे या खोक्याचं जे घनफळ आहे ते घनफळ 1680 घन सेंटीमीटर आहे, असं आपल्याला मराठीमध्ये सांगता येऊ शकते. सेकंड एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. A cuboid shaped soap bar has volume 150 cc, that means cubic centimeter. Find its thickness if its length is 10 centimeter and breadth is 5 centimeter. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वेगळ्या स्वरूपातलं एक्झाम्पल विचारलेलं आहे. एक सोप बार आहे, साबणाची वडी आहे, ज्याचं घनफळ हे 150 घन सेंटीमीटर असून त्याची लांबी 10 सेंटीमीटर आणि रुंदी जी आहे ती 5 सेंटीमीटर असेल, तर त्याची जाडी आपल्याला विचारलेली आहे. जाडी याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी हाईट शोधायची आहे त्या सोप बारची. तर दिलेल्या ज्या बाबी आहेत ते पुन्हा आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. इन द सोल्युशन वी कॅन राईट व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड shaped soap bar is equal to 150 cubic centimeter. Its length is L, which is equal to 10 centimeter and breadth B is equal to 5 centimeter. We want to find the height of the soap bar. Therefore, we use here formula for volume of a cuboid. Volume of a soap bar, which is cuboid shaped soap bar, is equal to length into breadth into height. We know the volume of soap bar, it is 150, is equal to length is 10, breadth is 5 into height is unknown. Take H as it is. Now transfer these two numbers to the left hand side. We get H is equal to 150 divided by 10 into 50. Product of these two numbers is 50. If we divide 150 by 50, we get H is equal to 3 centimeter. That means the thickness of the bar or soap bar is 3 centimeter. म्हणजे त्या साबणाची जाडी आहे ती जाडी 3 सेंटीमीटर असणार आहे. ज्याचं घनफळ हे 150 सेंटीमीटर आहे, रुंदी ही 10 सेंटीमीटर लांबी ही 10 सेंटीमीटर आणि रुंदी 5 सेंटीमीटर आहे. अशा साधनाची उंची ही 3 सेंटीमीटर असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. हाऊ मेनी ब्रिक्स ऑफ अ लेंथ 25 सेंटीमीटर, ब्रेथ 15 सेंटीमीटर अँड हाईट 10 सेंटीमीटर आर रिक्वायर्ड टू बिल्ड अ वॉल ऑफ लेंथ 6 मीटर, हाईट 2.5 मीटर अँड ब्रेथ 0.5 मीटर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक्झाम्पल समजून घ्या. आपल्याला एक भिंत बांधायची आहे, ज्या भिंतीची लांबी 6 मीटर, उंची 2.5 मीटर तर रुंदी 0.5 मीटर आहे. अशी भिंत बांधण्यासाठी 25 सेंटीमीटर लांबीची, 15 सेंटीमीटर रुंद असलेली आणि 10 सेंटीमीटर उंच असलेल्या किती विटांची आवश्यकता भासणार आहे, असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. दोनही ज्या बाबी आहेत, ब्रिक्स अँड वॉल, दीज आर क्युबाइड शेप्ड ऑब्जेक्ट्स. म्हणजे भिंत आणि विटा हे इष्टिकाचिटी आकाराच्या घनाकृती वस्तू आहेत. यांची संख्या आपल्याला शोधायची आहे.
त्यांचं व्हॉल्यूम या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला शोधून त्या भिंतीसाठी किंवा भिंतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या विटांची संख्या आपल्याला शोधता येण्याची शक्य आहे. दिलेल्या बाबी आधी आपण लिहून घेऊयात. परंतु विटाची मिती जी आहे, डायमेन्शन्स ऑफ ब्रिक्स आर गिवन इन सेंटीमीटर, बट dimensions of wall are given in the meters. Therefore, convert meters into centimeters. म्हणजे भिंतीची ज्या मिती आहेत त्या मिती मीटरमध्ये दिलेल्या आहेत, मीटर या एककामध्ये दिलेल्या आहेत, त्या आपल्याला सेंटीमीटरमध्ये रूपांतरित करून घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण काय करूयात पहा, दिलेल्या बाबी आपण लिहून घ्या. फॉर ब्रिक्स लेंथ L is equal to 20 centimeter, breadth B is equal to 15 centimeter and height H is equal to 10 centimeter. These are the dimensions of bricks. म्हणजे या ही विटाची मापे आहेत, लांबी, रुंदी आणि उंची. Similarly for all, length is 6 meter. Now we know 1 meter is equal to 100 centimeter. Therefore 6 meter is equal to 6 into 100, that means 600 centimeter. म्हणजे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आहे. म्हणून 6 मीटरचं रूपांतर आपल्याला सेंटीमीटरमध्ये करण्यासाठी 6 ला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सिमिलरली ब्रेथ इज इक्वल टू ब्रेथ L1. या ठिकाणी पहा, विटाची जी लांबी आहे ती L मांडली आहे, म्हणून वॉलची जी लेंथ आहे ती आपण L1 अशी कन्सिडर केली आहे. हाईट आपण H1 कन्सिडर करणार आहोत. हाईट इज इक्वल टू 2.5 meter. That means if we multiply 2.5 by 100, we get 250 centimeter. It is the height of the wall. Then breadth B1 is equal to 0.5 meter. Multiply this number by 100, we get 50 centimeter. म्हणजे या भिंतीची लांबी, रुंदी आणि उंची हे आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेतलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या लांबी, रुंदी आणि उंची असलेल्या भिंतीचं बांधकाम करण्यासाठी आपल्याला विटांची संख्या किती लागणार आहे ते आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला भिंतीने व्यापलेली जी जागा आहे त्या जागेला एका विटेने व्यापलेल्या जागेने भागावं लागणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला नंबर ऑफ ब्रिक्स शोधण्यासाठी वॉलच्या व्हॉल्यूमला ब्रिक्सच्या व्हॉल्यूमने डिवाइड करावं लागेल. दॅट मीन्स वी गेट हिअर the number of bricks required to build a wall is equal to volume of wall divided by volume of bricks. Now, volume of wall is equal to L1 into B1 into H1. These are the dimensions of wall. Upon volume of bricks means L into B into H. Replace L1, B1, H1 by 600, 250 and 50, as well as replace B, L, B and H by 25, 15 and 10. We get number of bricks is equal to 600 into 250 into 50 divided by 25 into 15 into 10. And if we simplify this action, जर आपण गणितीय क्रिया काळजीपूर्वक केल्या तर 25 एके 25, 25 10 हे 250, त्यानंतर हे 10 10 कॅन्सल होतील, नंतर 15 एके 15, 15 चौक 60 या ठिकाणी 40 आणि 40 गुणिले 50 शिल्लक राहणार आहे 40 into 50. आणि 40 into 50 जर आपण केलं तर ते आपल्याला मिळतील 2000. दॅट मीन्स इफ वी वॉन्ट टू बिल्ड अ वॉल वी रिक्वायर 2000 ब्रिक्स. म्हणजे या ठिकाणी त्या भिंतीचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी 2000 विटांची आवश्यकता असणार आहे. द नंबर ऑफ ब्रिक्स रिक्वायर्ड टू बिल्ड द वॉल इज 2000 ब्रिक्स. म्हणजे 2000 विटांची आवश्यकता असणार आहे. फक्त या ठिकाणी ही जी कन्सेप्ट आहे नंबर ऑफ ब्रिक्स शोधण्याची की भिंतीच्या घनफळाला आपल्याला एका विटीच्या घनफळाने भागल्यानंतर आवश्यक असणाऱ्या विटांची संख्या मिळणार आहे, ही काळजीपूर्वक समजावून घेणं गरजेचं आहे. लास्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. फॉर द रेन वॉटर हार्वेस्टिंग अ टँक ऑफ लेंथ 10 मीटर, ब्रेथ 6 मीटर अँड डेप्थ 3 मीटर इज बिल्ट. व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ द टँक अँड हाऊ मेनी लिटर्स ऑफ द वॉटर कॅन इट होल्ड. म्हणजे पावसाचं पाणी हे साठवण्यासाठी एक टाकी बांधण्यात आलेली आहे ज्याची लांबी 10 मीटर, रुंदी 6 मीटर आणि खोली म्हणजे या ठिकाणी आपण उंची H दाखवणार आहोत ती 3 मीटर असेल. तर या टाकीची कॅपॅसिटी किती आहे, क्षमता किती आहे आणि त्या टाकीमध्ये एकूण किती लिटर पाणी मावेल असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. या ठिकाणी आपण दिलेल्या बाबी लिहून घेऊया. त्याचं व्हॉल्यूम आपल्याला शोधायचं आहे, तीच आपली कॅपॅसिटी असणार आहे आणि मग आपण लिटर्स किती लिटर्स त्याची क्षमता आहे ते शोधणार आहोत. सोल्युशन फॉर tank length breadth is equal to 6 meter, height is equal to 3 meter, length is equal to 10 meter. These are the given things. Now volume of the tank is equal to length into breadth into height. The formula for volume of cuboid, and tank is a cuboid shaped object. Now replace L by 10
then b by 6 and h by 3. We get 10 into 6 into 3, that means 18 into 10, that means 180 cubic meter. या ठिकाणी लेंथ, ब्रेथ आणि हाईट हे मीटरमध्ये असल्यामुळे याचं युनिट आता क्युबिक मीटर झालेलं आहे, किंवा ज्याला आपण घन मीटर असं म्हटलं. परंतु या ठिकाणी आपले एक लिटरमध्ये कॅपॅसिटी विचारलेली आहे. मग लिटरमध्ये जर आपल्याला याचं कन्व्हर्जन करायचं असेल तर आपल्याला 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर्स हे कन्व्हर्जन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 1 मीटर क्यूबचा जर बॉक्स आपण घेतला की ज्याची लेंथ ही 1 मीटर, ब्रेथ 1 मीटर आणि हाईट 1 मीटर असेल, अशा बॉक्समध्ये 1000 लिटर्स पाणी किंवा द्रव पदार्थ मावू शकतो. म्हणून या ठिकाणी 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर्स हे कन्व्हर्जन आहे. या ठिकाणी जर आपल्याला 180 मीटर क्यूबचं कन्व्हर्जन लिटर्समध्ये करायचं असेल तर याला आपल्याला 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट मीन्स व्हॉल्यूम ऑफ टँक इज इक्वल टू 180 into 1000 liters, that means 1,80,000 liters. That means first answer is capacity of that tank or volume of that tank is 180 meter cube, and volume of that or capacity of that tank is 1,80,000 liters. म्हणजे त्या टाकीची क्षमता जी आहे ती क्षमता ही 180 मीटर क्यूब आहे आणि त्या टाकीमध्ये 1,80,000 लिटर एवढं पाणी मावू शकणार आहे. हे आपलं आन्सर असणार आहे. हे दोन्ही जे आकडे आहेत हे दोन्ही कपॅसिटी किंवा धारक क्षमता त्या टाकीची आपल्याला सांगता येते. ते आपण मीटर क्यूबमध्ये किंवा लिटरमध्ये सांगू शकतो. तर ह्या ठिकाणी आपण एकच फॉर्म्युला वापरलेला आहे, व्हॉल्यूम ऑफ क्युबाईड इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. या फॉर्म्युल्यावरती आधारित आपण 16.1 मधील सर्व एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. या एक्झाम्पलच्या बाबतीमध्ये जर आपल्याला काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना नक्की शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आत्तापर्यंत जवळजवळ 250 व्हिडिओज आपण या चॅनलवरती अपलोड केले आहेत. हे सर्वच व्हिडिओ आपल्याला अगदी मोफतमध्ये उपलब्ध होतील. त्यासाठी आपल्याला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. धन्यवाद. काळजी.